श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, हा केवळ एक साधा व्हिडिओ नाही, तर संकष्ट चतुर्थीच्या पवित्र रात्रीनंतर तुमच्या संपूर्ण आयुष्याला हादरवून सोडणारा एक भयानक, रहस्यमय आणि चमत्कारिक काळ ठरणार आहे. येत्या 7 ते 21 दिवसात ब्रह्मांडात एक असा भयानक चक्रव्यूह रचला गेला आहे, ज्याची कल्पना तुमच्या पाठीमागे देव पाण्यात घालून बसलेल्या शत्रूंनी स्वप्नातही केली नसेल. एका बाजूला तुमच्याच घरात तुमच्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी तुमच्याच विनाशाची भयानक तयारी करते, तर दुसऱ्या बाजूला याच संकष्टी चतुर्थीनंतर काळोखाचा पडदा फाडून साक्षात ईश्वरी शक्ती एक रहस्यमय व्यक्तीच्या रूपाने तुमच्या उंबरट्यावर येऊन उभी ठाकणार आहे. या व्यक्तीचे नाव ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, छाती धडधडू लागेल आणि डोळ्यातून नकळत आनंदाश्रू वाहू लागतील. कोण आहे ती व्यक्ती? तुमच्या भूतकाळातील एखादी जुनी विसरलेली व्यक्ती, की तुम्हाला वाचवायला आलेला साक्षात देवदूत? जर या संकष्ट चतुर्थीला तुम्ही सावध झाला नाही, तर नशिबाची ही सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमच्या हातातून निसटेल आणि तुम्ही पुन्हा कधीही या भयानक कोंडीतून बाहेर पडू शकणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा, कारण शेवटी उघड होणारे ती 4 गुप्त अक्षरे तुमचे संपूर्ण भाग्य बदलून टाकणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या आयुष्यात एक अशी अदृश्य भीती आणि भयानक मानसिक कोंडी निर्माण झाली आहे, ज्याचा सुगावा तुमच्याशिवाय इतर कुणालाही नाही. तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकत नाही आणि मनात सतत पुढे काय होणार या चिंतेने घर केले आहे. हा केवळ तुमचा भ्रम नाही, तर तुमच्या पाठीमागे चाललेल्या ग्रह नक्षत्रांच्या एका मोठ्या चक्रव्यूहाचा हा थेट परिणाम आहे. नशिबाच्या या पडत्या काळात तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत जपून टाकावे लागत आहे, कारण अचानक उद्भवणाऱ्या संकटांनी तुम्हाला चहूकडून घेरले आहे. आतल्या आत एक मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात मोठी जीवघेणी अस्वस्थता तुमच्या मनात तेव्हा निर्माण होते, जेव्हा स्वतःच्याच माणसांपैकी नक्की कोणतं नातं खरं आहे, कोणतं खोटं हे ओळखणं कठीण होतं. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलात, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची आणि तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची संपूर्ण तयारी केली आहे. असा भयंकर संशय तुम्हाला आतून पोखरत आहे. पैशाची जीवघेणी चणचण, कामातील सततचे गूढ अडथळे आणि अगदी जवळच्या लोकांकडून मिळालेली फसवणूक यामुळे तुमचे मन अत्यंत विचलित आणि हताश झाले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुम्हाला इथेच थांबायचं नाही किंवा हार मानायची नाही, कारण तुमच्या या असह्य अस्वस्थतेचा आणि कठीण वेदनांचा अंत होण्याची वेळ आली आहे. निसर्गाचा एक अटल नियम आहे की प्रत्येक मोठ्या दैवी चमत्काराच्या आणि प्रकाशाच्या सुरुवातीआधी एक अतिशय गडद, भयानक आणि भीतीदायक अंधार असतो. तुमच्या संयमाची, कष्टाची आणि आजवर सहन केलेल्या अपमानाची ही शेवटची कठीण परीक्षा आता पूर्णपणे संपुष्टात येत असून तुमच्या पाठीमागे रचलेला हा छळाचा चक्रव्यूह नष्ट करण्यासाठी ब्रह्मांड सज्ज झाले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत दुर्मिळ आणि गुप्त ग्रह बदलामुळे कालचक्राचा हा संपूर्ण खेळ आता एका अभूतपूर्व वळणावर येऊन पोहोचला आहे. ग्रहांची ही बदलती आणि आक्रमक चाल केवळ एक साधारण बदल नसून तुमच्या नशिबाचा जुना, रडवणारा आणि त्रासाचा अध्याय कायमचा बंद करण्यासाठी साक्षात ईश्वराचा संकेत आहे. या महापरिवर्तनामुळे तुमच्या संपूर्ण कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्याला एक विस्तीर्ण व सकारात्मक कलाटणी मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या शक्तिशाली ग्रहांच्या प्रबळ प्रभावामुळे तुमच्या मनावर जे एक अनामिक दडपण, अस्वस्थता आणि भीतीचे काळे सावट होते, ते आता एका रात्रीत जळून खाक होणार आहे. घरातील जे वातावरण सततच्या कलहाने, संशयाने आणि चिंतेने ढवळून निघालं होतं, तिथे आता अचानक एक अत्यंत सौम्य आणि शांत, आनंदी ऊर्जा पसरू लागेल. हे महापरिवर्तन तुमच्यासाठी यशाची अशी भव्य द्वारे उघडणार आहे, ज्याचा मार्ग थेट तुमच्या प्रगतीकडे आणि एका मोठ्या चमत्काराकडे जातो. फक्त हा काळ ओळखण्याची हिंमत तुम्हाला दाखवावी लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या सर्वात मुख्य आणि गूढ रहस्याचा उलगडा करणार आहोत, ज्याचा विचार करून आजवर तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल. या अद्भुत काळानंतर तुमच्या आयुष्यात एका अशा विशेष आणि कमालीच्या रहस्यमय व्यक्तीचे पाऊल पडणार आहे, जिचे नाव ऐकताच तुमच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक नातं म्हणून नाही, तर साक्षात ईश्वराचा एक देवदूत ठरेल, जी तुमच्या आयुष्यातून वर्षानुवर्षाचा एकटेपणा आणि भावनिक कोंडी झटक्यात मिटवून टाकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष येण्यापूर्वी निसर्गाकडून आणि या विश्वाकडून तुम्हाला काही अत्यंत विचित्र आणि खास पूर्वसंकेत मिळायला सुरुवात होणार आहे. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी, एखाद्या जुन्या विसरलेल्या नात्याशी किंवा अशा मित्रांशी संबंधित असू शकते, जो काही वर्षापूर्वी गैरसमजामुळे तुमच्यापासून दूर गेला होता.
तुमचं नशीब बदलून टाकणाऱ्या त्या विशेष व्यक्तीच्या नावाची सुरुवात प्रामुख्याने ग, द, स किंवा य या अक्षरांपासून होणार असून हे नाव कानावर पडताच तुमच्या जुन्या सर्व जखमा एका क्षणात भरून येतील. कुंभ राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या महापरिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील उरलेली सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची जळून खाक करण्यासाठी तुम्हाला एक अमोघ उपाय करावा लागणार आहे. दर शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळच्या वेळी हनुमान चालिसाचे अत्यंत भक्तिभावाने पठण करा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या शुद्ध तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा एक छोटा दिवा आवर्जून लावा. हा उपाय तुमच्या घरातील अंधार दूर करून ते येणाऱ्या विशेष व्यक्तीच्या प्रवासातील सर्व अडथळे दूर करेल आणि 7 ते 21 दिवसात तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष चमत्कार घडवून आणेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या संकष्टी चतुर्थीनंतर येत्या 7 दिवसात एक महापरिवर्तन घडणार असून याचा पहिला सर्वात मोठा आणि भयानक दणका तुमच्या आयुष्यातील त्या नकारात्मक ऊर्जांना आणि गुप्त शत्रूंना बसणार आहे. जे लोक तुम्हाला अपयशी पाहण्यासाठी आणि तुमचे हसू हिरावून घेण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते, ते आता स्वतःच्याच पापांमुळे आणि नशिबाच्या या नवीन आक्रमक चालीमुळे तुमचा मार्ग मोडून सोडून कायमचे मागे हटतील. संकष्ट चतुर्थीच्या पवित्र पर्वानंतर तुमच्या पाठीमागे रचलेले शत्रूंचे सर्व डावपेच आणि कारस्थाने आता संपूर्णपणे निष्प्रभ आणि निकामी होणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, या संकष्टी चतुर्थीनंतरच्या 7 दिवसांच्या काळात तुमच्या मनावर जे एक अनामिक दडपण, अस्वस्थता आणि भीतीचे काळे सावट निर्माण झाले होते, ते आता मुळापासून उखडले जाईल. घरातील जे वातावरण सततच्या कलहाने, संशयाने आणि चिंतेने ढवळून निघालं होतं, तिथे आता अचानक एक अत्यंत सौम्य आणि शांत, आनंदी ऊर्जा पसरू लागेल. तुमच्या मनात साठलेल्या अनेक क्लिष्ट प्रश्नांना, शंकांना आणि त्रासांना आता निसर्गाकडून थेट आणि योग्य उत्तर मिळू लागतील, ज्यामुळे तुमचे मन सुखावणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, संकष्टी चतुर्थीनंतरच्या 7 दिवसात तुमच्यावर साक्षात संकटमोचन हनुमानाचा आशीर्वाद बरसणार असून तुमच्या आयुष्यात पैशांचा आणि सुवर्णसंधीचा एक असा प्रचंड वर्षाव होणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक काळापासून नोकरी, व्यवसाय किंवा व्यापाराच्या ठिकाणी नशिबाची जी कवाडे तुमच्यासाठी बंद झाली होती, ती आता एकामागून एक धडाधड उघडणार आहेत. जे काम आजवर शेवटच्या क्षणी येऊन बिघडत होतं किंवा ज्या हक्काच्या पैशापासून तुम्हाला जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं होतं, ते सर्व आता हनुमानाच्या कृपेने एका चमत्कारासारखं तुमच्या पदरात पडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, संकष्टी चतुर्थीनंतर मिळणारा हा हनुमानाचा आशीर्वाद तुमच्या आर्थिक परिस्थितीला कमालीचा आणि अत्यंत वेगाने सुधारवताना दिसेल, ज्यामुळे तुमच्या खऱ्या कष्टाची चीज होईल. अनेक वर्षांपासून तुमच्या डोक्यावर असलेली प्रलंबित कर्ज, उधारी आणि पैशांची जीवघेणी चणचण येत्या 7 दिवसात अबोलपणे संपुष्टात येईल. धनलक्ष्मीची आणि पवनपुत्राची अद्भुत कृपा तुमच्यावर सुरू झाल्यामुळे उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग मोकळे होणार आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या बँक बॅलन्समध्ये अचानक झालेली मोठी वाढ पाहून तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. इतका मोठा आर्थिक बदल या संकष्टी चतुर्थीनंतर अवघ्या 7 दिवसात घडणार आहे. हा काळ तुम्हाला समाजात आणि कार्यक्षेत्रात एक अत्यंत मानाचे, प्रतिष्ठेचे आणि आदराचे स्थान मिळवून देणार आहे, जिथे तुमच्या यशाचा हेवा करणारे केवळ पाहतच राहतील. पण लक्षात ठेवा, हा अथांग पैसा, यश आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात एकटीच येत नाही, तर या प्रवासात तुम्हाला खंबीर, भावनिक आधार देणारी एक विशेष व्यक्तीही हनुमानाच्या आशीर्वादाने तुमच्या जवळ येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडाच्या या अंतिम न्यायचक्रावर आणि माता महालक्ष्मीच्या अथांग कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण हा चमत्कार तुमच्या आयुष्याला एक अत्यंत वैभवशाली वळणावर घेऊन जाणार आहे. जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी माता, जय महाबली हनुमान, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे श्रद्धेने लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.